नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू। तर प्रेक्षकांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला। प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये पार्थ आणि रम्या दोघंही घरामध्ये येत असतात। आता रम्या याचं पार्थचे कान भरवायचा प्रयत्न करत असते। ती सांगत असते की पार्थ, अरे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तेव्हा आता मला ना जीवाची खूपच काळजी वाटते। त्याला बरं वाटलंय पण तो अजूनही कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे, असं आता ही रम्या पार्थला सांगत असते। मग त्याला आता फोन आलेला असतो डॉक्टरांचा आणि मग आता डॉक्टर विचारत असतात की चेकअपसाठी तुमचा पेशंट कधी येणार आहे? तेव्हा पार्थ सांगतो की हे बघा डॉक्टर, आता माझ्या भावाला बरं वाटायला लागलंय। आता तरी शक्यता वाटत नाही की चेकअपसाठी येण्याची, पण पुढे जर काही वाटलं तर आम्ही नक्कीच त्याला घेऊन येऊ चेकअपसाठी। मग असं बोलणं झाल्यावरती आता लगेच रम्या म्हणत असते की मला तुला काहीतरी सांगायचं होतं पार्थ। अरे मी काय म्हणते, काव्याचं मला खूप टेन्शन आलंय। पार्थ म्हणतो की असं का म्हणते रम्या तू? तेव्हा आता रम्या सांगायला लागते की हे बघ ना पार्थ, मला कळतच नाहीये की हिचं काय चाललंय काव्याचं। म्हणजे ती सिरियस आहे ना लाईफमध्ये? एकतर जीवाची अशी अवस्था झाल्यापासून तिला पाहते मी रोज, काहीतरी वेगळ्याच गोष्टींमध्ये अडकली आहे ती। काहीतरी तिला प्रॉब्लेम होतोय का? काही झालंय का तिला? तुझ्याशी बोलत नाहीये का ती? तेव्हा आता पार्थ तिला म्हणतो की असं काही नाहीये का, ती तर व्यवस्थित आहे, ती मला काही बोलली पण नाहीये। तेव्हा रम्या म्हणते की बघ ना, तिला मी ऑब्झर्व केलंय, ती ना जीवाचा अपघात झाल्यापासून अशी वेगळीच खचल्यासारखी वाटते मला, आणि ती सिरियस पण नाहीये लाईफमध्ये। तुझ्या तरी तिला इंटरेस्ट आहे का रे पार्थ? असं आता मुद्दामून त्याला असं एक प्रकारे भडकवण्याचं काम आता ही रम्या करत असते। तेव्हा पार्थ म्हणतो की असं काही नाहीये रम्या, ती तिच्या जागेवर योग्य आहे, तिला इथे रुळून घ्यायला वेळ लागतोय, त्याची मला काहीच आता म्हणजे चिंता वाटत नाही, कधी ना कधी ती ॲक्सेप्ट करणारच आहे, असं आता हा पार्थ तिला सांगत असतो। मग आता रम्या म्हणते की एकदा विचार तिला, कारण ती वेगळ्याच लाईफमध्ये गुंतलेली आहे, तिला IAS व्हायचं होतं, मग त्याचं काय झालं? ती तिच्या लाईफमध्ये जर सिरियस असती तर ती कुठेतरी अभ्यास करत असती, ती अभ्यासही करत नाही आहे ना, तिला घरात कोणत्या कामात इंटरेस्ट आहे, फक्त आपलं रूममध्ये बसायचं आणि काही झालं की ओरडायचं। तेव्हा तू तिला समजव पार्थ। मग आता पार्थच्या सुद्धा डोक्यात तो विचार येतो की खरंच मी हिला हे विचारलंच नाही की तिचं लग्नाआधीपासूनचं एक स्वप्न होतं, ते म्हणजे तिला IAS व्हायचं होतं, त्याबद्दल त्या सिरियस आहेत की नाही नक्की? म्हणजे अभ्यास करताना त्याने सुद्धा तिला पाहिलेलंच नसतं आणि म्हणून आता तो पण चिंता करत असतो। तर प्रेक्षकांनो, पुढे आता आपल्याला बघायला मिळतं की हा पार्थ आता रूममध्ये आलेला असतो आणि रूममध्ये आल्याबरोबर समोरचं दृश्य पाहून आता तो खूपच खुश होतो, कारण आताच तो त्याच विषयावर चर्चा करून पार्थ म्हणजे काव्याबरोबर बोलायला आलेला असतो। पण त्या क्षणी त्याला दिसतं की काव्य खूप सिरियसमध्ये अभ्यास करत बसलेले असते। UPSCचं पुस्तक काढून ती आता तयारीला लागलेली आहे हे आता पार्थला समजतं। मग आता पार्थ तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि एकटाक तिला पाहतो, पण तिचं लक्षच नसतं। मग आता पार्थ उठतो आणि बाहेर येतो आणि रम्याला म्हणतो की रम्या, तू आता काहीतरी म्हणाली होतीस ना, इकडे ये बघ। आणि रम्यालाही पार्थ आता दाखवू लागतो। तेव्हा आता रम्याचा पूर्णपणे प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि ती तोंडावरच पडते। ती पार्थला म्हणते की अच्छा, म्हणजे आपण आजच ह्या विषयावर बोललो आणि ही अभ्यासाला लागली का? मग आता असं बोलल्यावरती ही काव्या, तिचं काहीच लक्ष नसतं की नक्की काय चाललंय, बाहेर कोणी आलंय का, काहीच नाही, एकदम सिरियस होऊन ती अभ्यास करत असते। आणि मग आता पार्थ तिला म्हणतो की आज तुम्ही चक्क अभ्यास करताय? तेव्हा काव्या म्हणते की हो, आणि ना अचानक आता पार्थला हसू आलेलं असतं। त्यावर आता काव्या म्हणते की यात हसण्यासारखं काय आहे? तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, तुम्ही आज पुस्तक सरळ पकडलंय ना, त्यामुळे मला हसायला आलं। मग आता काव्याला समजलेलं असतं की ह्या अगोदर मी नेहमी पुस्तक उलटं ठेवायची आणि त्यामुळेच हे मला चिडवत आहे। पण आता काव्याला खूपच सिरियसली अभ्यास करायचा असतं, कारण तिने आज बदलायचं ठरवलंय आणि आज तिचं खूप मोठं भांडण झालेलं असतं जीवाबरोबर, त्यामुळे तिला बिलकुल मूड नसतो, तिच्या चेहऱ्यावर थोडंही हसून असतं। पण पार्थला असं वाटत असतं की काव्याला आपण आज गंमत जम्मत करून हसवायचं, तिचा वेळ जरा स्पेंड करायचा, असं म्हणून आता तो तिची गंमत करायला लागतो आणि त्याच्या लहानपणीच्या गोष्टी काव्याला सांगू लागतो की कशाप्रकारे बाबासुद्धा आम्हाला असंच एखादं सरप्राईज म्हणून काहीतरी वस्तू आणून द्यायची आणि त्याच्यावर आम्ही कशाप्रकारे रिॲक्ट होतो ना, हे बाबा अनुभवायचे। आणि मग आता तुमचा जो चष्मा आहे ना, तो पाहून मला लहानपणीचा किस्सा आठवला, तुमचा चष्मा खूपच छान दिसतोय तुम्हाला, असं म्हटल्यावर काव्या फक्त त्याच्याकडे नजर रोखून पाहते, पण तिला बिलकुल हसू येत नसतं। मग आता पार्थ पुन्हा पुन्हा म्हणू लागतो की तुम्ही खरंच सिरियसली अभ्यासाला लागलाय, आज कसं काय शक्य झालं? तेव्हा लगेच काव्या त्याला म्हणते की आज मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे, आता मी माझा मार्ग बदलवला आहे, आता मी फक्त माझ्या करिअरवर फोकस करणार। तेव्हा लगेच आता पार्थ पुढे काय म्हणणार तेव्हाच आता काव्या म्हणते की तुम्ही खूप बोर करतात, आता मला काही विचारू नका, कारण आता मला फक्त माझा अभ्यास दिसतो समोर।
पुन्हा आता पार्थ म्हणतो की त्यासाठी तुम्हाला ट्रीट करतो आणि तुमच्यासाठी कॉफी बनवतो, आपल्या दोघांसाठी, चालेल तुम्हाला? तरीसुद्धा काव्याला मूड नसतो. ती म्हणते की तुम्हाला घ्यायची असेल तर प्या, मला कॉफी नको आहे. मग आता पार्थ म्हणतो की नाही, आज तुम्ही माझ्या हाताने बनवलेली स्पेशल कॉफी प्यायची आहे. असं म्हणून आता पार्थ किचनमध्ये गेलेला असतो. तर ही काव्या डोक्याला हात लावून बसलेली असते, कारण तिला समोर काय आहे याच्याकडे तिचं भानच नसतं. तिला सतत त्याच गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे तिने जीवाला सांगितलं की आजपासून आपलं नातं संपलंय, तुझ्या आयुष्यात माझं अंतर आता कमी झालंय आणि मी फक्त एक बहिणीचा नवरा म्हणून तुझ्याकडे पाहिल. तू माझा लग्न अगोदरचा बॉयफ्रेंड होता, हे फक्त आता एक भूतकाळ राहील. आणि त्यामुळे त्याच गोष्टी तिच्या डोक्यात असतात. त्यामुळे पार्थ आपल्याला काय म्हणतोय आणि आपण त्याला कसं रिॲक्ट करतो याचं तिला भान राहिलेलं नसतं. पण बिचारा पार्थ, त्याला समजते की काव्या खूप चिडचिड करते, तिचं आणि पार्थचं काही सूतच जुळत नाही. तरीसुद्धा हा पार्थ तिला तिचा मूड ठीक करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. तर दुसरीकडे आता नंदिनी रूममध्ये असते, जीवा झोपलेला असतो आणि त्याच वेळेला नंदिनी कपाट उघडते आणि कपड्यांच्या घड्या ठेवत असते. अचानकपणे काव्य आणि जीवाचा जो काही हँड मोल्ड असतो तो खाली पडतो. तो खाली पडल्याबरोबर डायरेक्ट फुटतो आणि जीवाला जाग येते. आता जीवा एकदम एकटकता मोल्डकडेच पाहू लागतो. आता नंदिनी मध्येच उठते आणि म्हणते की सॉरी हा जीवा, अहो तुमचं मोल्डच खाली पडलं, चुकून झालं. तेव्हा आता जीवा येतो, उठतो आणि लगेच एकदम संतापजनक असं नंदिनीवरती रुबाब करायला लागतो की तुम्हाला काय गरज होती हा मोल्ड पाडायची आणि आता काय सॉरी म्हणताय, नेहमी तुमच्याकडून चुका होता आणि नंतर माफी मागायची, काय चाललंय काय? माझ्या वस्तूंना हातच का लावतात? माझ्या आणि माझ्या पहिल्या प्रेमाची ही शेवटची आठवण होती, ती सुद्धा तुम्ही मोडून तोडून टाकली. असं एकदम रागात तिला बोलत असतो आणि त्यामुळेच नंदिनीचा खूपच अपमान झालेला असतो. नंदिनी आता तिला खूप वाईट वाटतं, ती रडायला लागते. तरीसुद्धा जीवा खूप रोखून आता तिच्याबरोबर वाद घालत असतो आणि त्याच्यामुळेच नंदिनी शांत बसते आणि आता ती विचार करते की माझं कुठेतरी चुकतंय, मी असं हे नातं तयार करणं खूप चुकीचं आहे. कारण जीवाच्या मनात अजूनही त्यांची लग्न अगोदरची गर्लफ्रेंड असताना मी त्यांच्यामध्ये ह्या नात्याची जी काही ओढाताण करून ठेवलेली आहे ती मला लवकरच दूर करून काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागेल. मला असं वाटतं की काव्याच्या मनात जीवाच्या मनात अजूनही त्यांची ती एक्स गर्लफ्रेंड असावी आणि आमच्यामध्ये हे जबरदस्तीने बनवलेलं नातं, काय करू मी? हे नातं सोडून त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देऊ का? आता मला निर्णय घ्यावाच लागेल, असं आता एकदम नंदिनी म्हणते आणि तिच्या हातातलं जे काही कपल वॉच असतं ते ती काढून आता कुठेतरी निघून जाते. तर आता इकडे पार्थ किचनमध्ये कॉफी बनवायला आलेला असतो आणि रम्या आणि वसू त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा आता शुगर फ्री आईस्क्रीम रम्याला वसूने आणलेलं असतं आणि रम्या मात्र वेगळ्याच विचारांमध्ये असते. ती खूपच आता टेन्शनमध्ये आहे हे पाहून वसू तिला म्हणते की रम्या, अगं तुला काय झालंय, तू कसल्या विचारांमध्ये आहे? तेव्हा आता रम्या म्हणते की अगं आई, काय सांगू तुला, आज मला असं वाटतं की मी काहीतरी प्लॅन करायला पाहिजे. अगं बघ ना, ती काव्या, तिला मी असं समजले होते की तिचं लक्षच नाही आयुष्यात, ती खूपच आता वेगळ्या वाटेवर आहे असं मला वाटायला लागलेलंच असताना आज ती IASचा अभ्यास करत होती. आई तुला माहिती आहे का, आज तिने स्वतःला बदलवायचं ठरवलंय. किती दिवसानंतर मी तिला इतकं सिरियस होऊन अभ्यास करताना पाहिलं. उद्या काय म्हणून ती हा संसार पण ॲक्सेप्ट करेल आणि स्वतःचा मार्ग निवडेल. त्यामुळेच आता मला तिचं ते संसारात रमणं हे काही पाहवत नाही आहे. आता मला लवकरच तिच्या अभ्यासातून लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी प्लॅन करावा लागेल. आणि मग आता असं म्हटल्यावरती वसू म्हणते की नक्की तुझ्या मनात चाललंय काय रम्या, जरा स्पष्ट सांग, मला समजत नाही. तेव्हा आता रम्या म्हणते हे बघ आई, तिने किती इतक्या सहजासहजी तिने नातं पण ॲक्सेप्ट केलं आणि आज ती रूममध्ये पार्थने मला दाखवलं की ती अभ्यास करत होती आणि मग ती इतकी सिरियस झालेली असतानाच ती उद्या संसारात पण रमून जाईल आणि मला माझा पार्थ हवा आहे. त्यामुळेच मला काव्याला तिच्यापासून दूर करायचं आहे. जसं ती आधी वागत होती तुटकपणे तसंच तिने पुढे पण वागायला पाहिजे असं मला मनापासून वाटते. तेव्हा आता वसू म्हणते अच्छा असं आहे का, आत्ता मला समजलं. अगं रम्या, म्हणूनच पार्थ किचनमध्ये कॉफी बनवते काव्यासाठी. मी आत्ताच त्याला बघितलं, पण आता जेव्हा तुम्हाला अभ्यासाची गोष्ट सांगितली ना तेव्हा मला क्लिक झालं की म्हणजे काव्या तिच्या रूममध्ये अभ्यास करते आणि पार्थ तिला तिचा मूड ठीक राहावा म्हणून कॉफी बनवते. तेव्हा रम्या म्हणते काय सांगते काय? अगं लगेच आल्याला सांगता नाही आलं का तुला? आता लवकर काहीतरी प्लॅन करूया चल. असं म्हणून आता ती वसूला एक प्लॅन सांगत असते आणि म्हणते की आता काहीही कर आणि तिला जी कॉफी पार्थ घेऊन चाललाय ना ती कॉफी तिच्या आयुष्यात अभ्यास दूर करण्यासाठीच आहे असं समज. म्हणजे नक्की करायचे काय असं वसू तिला म्हणते. तेव्हा रम्या म्हणते की आजची रात्र काव्य अभ्यास न करता अशीच तडफडून झोपलेलीच राहील, कारण मी आता तिला जायफळाचं जे काही जायफळ मिक्स करून देणार आहे. असं म्हणून आता ती वसूलाच कामाला लावते. लगेच आता पार्थला वसूचा कॉल आलेला असतो आणि पार्थ विचार करतो की इतक्या रात्री आत्याचा फोन, तेही एकाच घरामध्ये. तो फोन उचलतो आणि म्हणतो की बोला ना आत्या, इतक्या रात्री कॉल का केलात? तेव्हा वसू आत्या म्हणतात की अरे पार्थ, खूप महत्त्वाचं बोलायचं रे, कामाचं बोलू का? नाही म्हणजे कसं सकाळी काही होते ना तुला ऑफिसला जायची, मग उद्या आपलं बोलणं होईल नाही होईल, म्हणून म्हटलं आजच तुझ्या कानावर टाकावं. आपली ती
तळेगावची जी फाईल आहे ना, अरे त्या डॉक्युमेंट्समध्ये एका पेपरवरती सहीच नाही केली तू. तेव्हा आता मला त्या डॉक्युमेंट्स उद्याच ऑफिसमध्ये जमा करायचे आहे आणि त्याच्यासाठी मला तुझी सही हवी आहे. तेव्हा सही करायला येतोस का बाहेर? तेव्हा पार्थ म्हणतो, आत्या इतक्या रात्री काय सही करायला लावते, सकाळी करून देईल ना, एका सहीचा प्रश्न आहे ना. तरीसुद्धा वसू आत्या म्हणतात की नाही पार्थ, तुला खूप घाई असते, तू विसरून जाशील. म्हणून आता पार्थ म्हणतो ठीक आहे आत्या, चल येतोच मी. असं म्हणून पार्थ आता कॉफीचा गॅस बंद करतो आणि बाहेर निघून जातो. तर त्याच वेळेला ही रम्या आता किचनमध्ये त्याने कॉफी बघून आता लगेच ती जायफळाची पूड हातावर घेते आणि म्हणते की काव्य, तू खूप सिरियस झाली आहेस ना, आज रात्रभर तू अभ्यास करणार आहेस का? मग घे ही जायफळाची पावडर आणि कशी झोपून जाते तेच बघते मी. आता रोज तुझ्यावर हाच प्रयोग होईल आणि मग तुझ्या अभ्यासातून दुर्लक्षित होईल आणि तुलाच कळणार नाही की हे मला काय होतंय. उद्या तुला असं वाटायला लागेल की माझं अभ्यासामधून मन हे डायव्हर्ट झालंय, मी अभ्यास नाही करू शकत आणि मग माझा प्लॅन सक्सेस. असेही रम्या मनातच म्हणून ती आता जायफळाची पूड त्या कॉफीमध्ये मिक्स करते आणि तो मग तिथेच ठेवून पटकन आता तिथून गायब होते. आता पार्थ तोच मग उचलतो आणि रूममध्ये येतो. रूममध्ये त्याने 2 कॉफीचे मग भरलेले असतात आणि काव्याला तो म्हणतो की हे घ्या कॉफी. पण काव्याचा मात्र मूड ठीक नसतो. ती खूप भाव खात असते आज. ती म्हणते पार्थला की मला अभ्यास करू द्या, मला बाकीच्या गोष्टींमध्ये विनाकारण डायव्हर्ट करू नका. असं म्हणून ती त्या कॉफीकडे बघतही नसते. पार्थ म्हणतो, बघा हा, मी खूप प्रेमाने बनवून आणली, हवं तर मी तुम्हाला नाही डोकं लावत, नाही बोलत तुमच्याशी, पण कॉफी तर घ्याल ना. मग असं म्हटल्यावर काव्याला तर नाईलाज होतो आणि काव्य ती कॉफी घेते. तर प्रेक्षकांना पुढे पाहूयात आता की इकडे नंदिनीने आता मोठा निर्णय घ्यायचं ठरवले आणि जीवा पाहतो त्याला आता पश्चाताप झालेला असतो की काल मी नंदिनीला खूप काही बोलून गेलो, त्यामुळे त्याला माफी मागायची असते आणि म्हणून तो नंदिनीला शोधू लागतो. पण त्याची एक गोष्ट लक्षात येते की वॉच म्हणजे नंदिनीचं कपल वॉच इथेच आहे, मग ही गेली कुठे. म्हणून तो अख्ख्या घरभर शोधतो आणि त्याला आता भीती वाटू लागते की कालच्या माझ्या बोलण्यामुळे नंदिनी घर सोडून कुठे निघून तर गेली नाही ना. आता त्याला खूपच घाम फुटलेला असतो आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्या भांडणाचा पश्चाताप होतो. तेव्हा आता प्रेक्षकांनो नंदिनी कुठे गेली असेल हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.